बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे। यामुळे पाण्याची पातळी जी आहे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि धरण क्षेत्रातलं जे संत चोखामेळा जलाशय जे आहे यामध्ये या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने त्या प्रकल्पाचे 19 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्याच्या आसपासच्या परिसरातील जे गावं आहेत जे त्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळेला दिलेला आहे। कारण शेती असेल किंवा त्या भागात येणारी वस्ती असेल त्यामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे आणि शेतीमध्ये जाऊ नये। सध्या ज्या भागात पाणी आहे त्या भागाकडे शेतीत जाऊ नये असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे। सद्यस्थितीमध्ये खडकपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यतः संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड, भोकरदन या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारे आवक झालेली आहे। येणाऱ्या एव्यानुसार खालच्या नदीपात्रात विसर्ग सोडलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या धरणाचे 19 गेट 1.5 मीटरनं चालू आहे आणि पाण्याचा विसर्ग हा 1 लाखापर्यंत सोडण्यात आलेला आहे, 1 लाख क्युसेकमध्ये। सद्यस्थितीमध्ये आपण त्याचनुसार डाऊनस्ट्रीम साईडच्या सगळ्याच गावांना त्याचा इशारा दिला। तुमचं नाव? माझं नाव श्री जयसंसोरे। तुमचं कार्य? माझं काम मी इथे कनिष्ठ अभियंता आहे। खडकपूर्णाला पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे।